रस्त्यावरती भटकत असलेल्या रुक्मिणी आजीला घेऊन त्यांच्या मुलांच्या विरोधात केस दाखल करण्यासाठी आज रुपाली आणि तिचे बाबा दामोदरराव हे रुक्मिणी आजीला घेऊन कोर्टामध्ये गेले होते. परंतु 2 मुलांच्या विरोधात केस दाखल करूनही रुक्मिणी आजी यांच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागला आणि त्या विजयी झाल्या होत्या. परंतु त्या विजयाचा आनंद घेण्यासाठी आणि मुलांना त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायचित्त देण्यासाठी कोर्टाने त्यांना जी शिक्षा दिली ती पाहण्यासाठी आज रुक्मिणी आजी जिवंत नव्हत्या. परंतु आज असं घडलं तरी काय की रुक्मिणी आजींच्या साईडने निकाल लागून देखील आज त्या देवाघरी गेल्या होत्या. 2 मुलं असून देखील अशी वेळ म्हातारी असलेल्या आईवरती काय येत आहे हे आपण कथेमध्ये पाहूया. आज गणेश जयंती होती, त्यामुळे गणपती मंदिराच्या बाहेर खूपच गर्दी होती. बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर रुपाली मंदिराच्या बाहेर येऊन प्रसाद वाटप करू लागली. तिने पाहिलं की मंदिराजवळच एका झाडाखाली एक छप्पर होते. ते छप्पर पाहून तिला थोडेसे आश्चर्य वाटले, कारण ते छप्पर तिने यापूर्वी कधीही गणपती मंदिराच्या जवळ पाहिलेच नव्हते. कुतूहलाने तिने जवळ जाऊन पाहिले तर त्या छपराच्या खाली एका कोपऱ्यात एक वृद्ध महिला बसली होती, जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेले होते. रुपालीने थोडा प्रसाद त्या वृद्ध महिलेला दिला. तेव्हा त्या वृद्ध महिलेने रुपालीला खूप सारे आशीर्वाद दिले. त्यानंतर रुपाली तिच्या घरी परत आली. ती रोज सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात जात होती. एके दिवशी तिने पाहिलं की ती वृद्ध महिला झोपलेली होती. रुपालीला असे वाटले की ती आजारी आहे. त्यामुळे रुपाली तिच्याकडे गेली आणि म्हणाली, आजी काय झालं? तुमची तब्येत बरी नाही का? मी दररोज तुम्हाला पाहायचे तेव्हा तुम्ही बसलेले असायच्या, पण आज मला तुमची तब्येत काही ठीक वाटत नाहीये. आजी हे बघा, मी तुमच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आले आहे, थोडेसे खाऊन घ्या. असे बोलत असताना रुपालीने त्यांच्याकडे जेवणाचा डब्बा पुढे केला. तेव्हा त्या आजींनी त्यांच्या थरथरत्या हाताने डब्याला घेतला. रुपालीच्या हातातला त्या आजींचा हाताचा स्पर्श झाला. तेव्हा तिला आजीचा हात गरम असल्याचे जाणवलं. त्यामुळे रुपालीने त्यांच्या कपाळाला हात लावला. ती म्हणाली, आजी हे काय काय तुम्हाला तर खूप ताप आला आहे आणि तुम्ही काल रात्री जेवलं देखील नाहीत. कालचे जेवण सुद्धा जसेचे तसे आहे. चला बरं, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. ती पुढे म्हणाली, पण आजी मी तर तुम्हाला आजपर्यंत तुमचे नाव देखील विचारले नाही. नाव काय आहे तुमचे आणि तुम्ही कुठून आला आहात? यावर थरथरत्या आवाजात त्या आजी म्हणाल्या, माझे नाव रुक्मिणी आहे. पण कुठून आला आहात? त्या आजी म्हणाल्या. या प्रश्नाचे उत्तर काही आजीने दिलेच नाही. रुपाली जवळ एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि या शहरामध्ये वकिलाचं शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिच्या जवळच गणपती मंदिर होते. त्यामुळे मंदिरात येता जाता ती त्या वृद्ध आजीला काही ना काही खायला प्यायला देत असायची. पण कोणास ठाऊक त्या आजीसोबत तिचे असे कोणते नाते जुळाले होते, ज्याच्यामुळे आज आजीकडे पाहत असतील समजले की आजी आजारी आहे. त्या आजीचे वय साधारण 65 ते 70 वर्ष ह्या दरम्यान असेल. पाय सुजल्यामुळे ते जास्त चालू फिरू शकत नव्हत्या, पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता. रुपालीने त्यांना पुन्हा विचारले की आजी तुम्ही कुठून आला आहात? ती प्रश्न विचारत होती, पण रुक्मिणी आजी काहीच प्रश्नांची उत्तर द्यायची जरी इच्छाच नव्हती. बिचारी आजीने खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद केले. हे पाहून रुपालीला पटकन तिच्या घरी गेली. आजीसाठी थोडेसे खायला घेतले आणि सोबतच तापाचे औषध सुद्धा घेऊन आली आणि म्हणाली, आजी आधी थोडी खाऊन घ्या आणि मग हे औषध घ्या. तुम्ही बघाल काही वेळातच तुम्हाला खूप बरे वाटेल. बिचारा आजीने खूप मुश्किलीने थोडीशी चपाती खाल्ली. रुपालीच्या मनात म्हणाली की मी पण किती वेडी आहे. जर या
चपाती भाजी ऐवजी मी आजीसाठी थोडासा शिरा किंवा खिचडी बनवून आणली असती तर आजीने आरामात खाल्ली असती, कारण चपाती खात असताना त्यांना फार त्रास होत होता. कसे तरी रुक्मिणी आजींनी थोडीशी चपाती भाजी खाल्ली. त्यानंतर रुपालीने त्यांना औषध दिले आणि मग ती तिच्या घरी गेली. काही वेळानंतर ती कॉलेजला निघून गेली, पण तिच्या डोळ्यांसमोर सारखे रुक्मिणी आजीचा चेहरा येत होता. संध्याकाळी जेव्हा रुपाली कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली आणि एका डब्यात खिचडी तसेच औषध घेऊन तिथे आजीकडे गेली. तिने पाहिलं की आजी आता उठून बसल्या होत्या. ती मनात म्हणाली, असं वाटत आहे तापाच्या औषधाने त्यांना फार फरक पडला आहे. त्यांना बसलेलं पाहून रुपालीला आनंदच झाला. अभ्यास करण्यासाठी तिला मैत्रिणींच्या घरी जायचं होतं, त्यामुळे ती पटकन तिथून निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रुपाली मंदिरामध्ये गेली तेव्हा तिने गेल्यानंतर ती काही वेळ आजीजवळ बसली आणि म्हणाली, आजी मला सांगा, आता तुमची तब्येत कशी आहे? कालच्या पेक्षा आज बरं वाटत आहे ना? तुम्हाला रुपालीला पाहून आजी निराश झालेल्या चेहऱ्यावर हसू परत आलं. त्यानंतर आजी खूप प्रेमाने आणि रुपालीला म्हणाली, अगं बाळा, माझी एवढी काळजी घेऊ नकोस ग. तेव्हा रुपाली म्हणाली, आजी एक विचारू का? तुमचे आपले असे कोणी नाही का? म्हणजे कोणी मुलगा मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक ज्यांना तुम्ही आपले म्हणू शकाल, जे ह्या वयात तुमची काळजी घेऊ शकतील? रुपालीचे बोलणे ऐकून रुक्मिणी आजींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा नाराजी पसरली आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या काही अस्वस्थ झाल्या. बहुतेक त्यांना तिला काही सांगायची इच्छा नव्हती, त्यामुळे विषय बदलत त्या म्हणाल्या, मी देवाकडे प्रार्थना करते की तुझे आयुष्य खूपच सुखमय व्हावे, तू सदा सुखी असावी, तुला दीर्घ आयुष्य लाभावे, दुःखाची सावली तुझ्यावर कधीही पडू नये. यावर रुपाली म्हणाली, आजी मी तुझ्यासाठी एवढं काही केलं नाही जेवढा आशीर्वाद तू मला देत आहेस. पण आजी, तुम्ही अजूनही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. तुमचे कोणीतरी असेल ना, तुमचे कुटुंब असेल ना, हे एखादं? आजी म्हणाल्या, हो बाळा, माझे सुद्धा कुटुंब आहे, पण याला नशिबाचा खेळ समज किंवा माझ्या भाग्याची विटंबना. कारण हक्काची माणसे असून सुद्धा ह्या म्हातारपणात वणवण भटकावे लागते आहे. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा आम्ही खूप गरिबीत दिवस काढले. मी सासरी आल्यानंतर घराची जबाबदारी घेतली. एक बायको, सून, वहिनी ही सर्व नाती सांभाळताना खूप तारेवरची कसरत होत होती. तरी देखील खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. कधी कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. मी सासरी सर्वांची लाडकी होते. मी सासरी इतकी रमले की जणू काही मी त्या घरची सून नसून मुलगीच आहे. सासू सासरे तर माझे कौतुक करताना थांबत नव्हते. पण लग्नाला 10 वर्ष झाली तरी देखील मला मूलबाळ नव्हते. पण देवाला माझी दया आली आणि 10 वर्षानंतर देवाने मला 2 मुलं दिली. तेव्हा माझ्या आनंदाला पारावारा राहिला नाही. भले तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे पालन पोषण करून खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. सासू सासरे यांचा आजारपण आणि सर्व घर खर्च माझा नवरा एकटाच उचलायचा. पण वाढत्या वयोमानानुसार काही काळानंतर माझे सासू सासरे सुद्धा देवाघरी गेले. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण आनंदाने राहत होतो. माझे पती नेहमी म्हणायचे की आपण खूप नशीबवान आहोत. आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगले कर्म केले असेल, ज्याच्यामुळे देवाने आपल्याला 2-2 मुलं दिली आहेत. तू बघशील रुक्मिणी, आपल्या उतरत्या वयात आपले घर नेहमी मुले, सुना, नातवंडे यांनी भरलेले असेल. पण याचा अंदाज साफ चुकीचा निघाला. माझ्या नवऱ्याचे कपड्याचे दुकान होते, ज्याच्यामधून आमचा घर खर्च आरामामध्ये चालत होता. देवाच्या कृपाने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माझा मोठा मुलगा विशाल अभ्यासामध्ये खूप हुशार होता, पण त्याला दुकानावर बसायला अजिबात आवडत नव्हते.
त्यामुळे त्याच्या वडिलांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य पैसे हे विशालच्या शिक्षणासाठी खर्च करण्यामध्ये जराही संकोच केला नाही. त्याला मोठ्या शहरामध्ये पाठवून उच्च शिक्षण दिले आणि पाहता पाहता तो इंजिनियर सुद्धा झाला. पण त्यानंतर तो त्या मोठ्या शहरात जाऊन राहिला. त्याने आपल्या पसंतीने एका श्रीमंत मुलीसोबत लग्न केले आणि त्यानंतर जणू काही तो आम्हा सर्वांना विसरूनच गेला. त्याने गावी येऊन सुद्धा सर्व तोडले. हे ऐकताच रुपालीला खूप दुःख झाले. ती म्हणाली, आजी, मग दुसरा मुलगा तो तरी चांगला होता ना? आजी म्हणाल्या, दुसरा मुलगा माझा किरण अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हता, पण रंगाने रूपाने राजबिंडा होता. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या दुकानावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने आमचे काहीही ऐकले नाही. आम्हाला 10-12 गोष्टी ऐकवल्या. तो म्हणाला, तुम्हाला असं वाटतं का की मी इथे गावी जाऊन आयुष्यभर तुमची सेवा करावी? पण माझ्याच्याने काहीही हे होणार नाही. तुमच्या मोठ्या मुलाला तुम्ही तर इंजिनियर बनवून मोठ्या पदावरती पोहोचवलं आणि मला इथे खेडेगावात राहून दुकान सांभाळायला सांगत आहात. एवढे बोलून माझा धाकटा मुलगा सुद्धा दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन नोकरी करू लागला. हळूहळू त्याने सुद्धा इथे येणे जाणे कमी केले. मी आणि माझ्या नवऱ्याने त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार नाही. आणि काही दिवसातच किरणने देखील त्याच्या पसंतीने एका मॉडर्न मुलीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर आम्हाला त्याने लग्न केले आहे असे फोनवरती कळवलं. त्यानंतर आम्हा दोघांना खूप वाईट वाटले, कारण किरणकडून खूप अपेक्षा होती. पण मुलांच्या सुखासाठी आम्ही त्यांना काहीही बोललो नाही. कारण जेव्हा आम्ही त्यांना सणाला वगैरे बोलवले घरी तेव्हा इथे आलेही नाही. एके दिवशी आमच्या शेजारचा मुलगा जो की किरणचा मित्र होता त्याने मला येऊन सांगितले की, काकी, तुमचा धाकटा मुलगा किरण मुंबईमध्ये मॉडेलिंग करून खूप सारे पैसे कमवत आहे. मला त्यांनी त्याचा फोटो पाठवला होता. एवढे सांगितल्यानंतर रुक्मिणी आजी म्हणाल्या, ह्या दुनियेत येऊन माझ्या मुलांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली, पण ज्यांनी दुनियेला त्यांची ओळख करून दिली त्या आईला तर त्यांनी वनवन भटकण्यासाठी सोडून दिले. मुलांच्या अशा वागण्यामुळे आम्हा दोघा नवरा बायकोला खूप त्रास होत होता. जसा जसा वेळ पुढे सरकत होता तसं तसं ते शरीरापेक्षा जास्त मनाने आजारी राहू लागले. दिवस रात्र आपल्या मुलांच्या आठवणींमध्ये राहायचे, ना काही खायचे ना प्यायचे. हळूहळू त्यांची इतकी वाईट अवस्था झाली की त्यांनी दुकानावरही जाणे सुद्धा बंद केले. ते दिवस रात्र फक्त आपल्या मुलांच्या फोटोला पाहत रडत असायचे. एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की तुमच्या बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. ते दिवस रात्र तुमची आठवण काढत असतात आणि रडत असतात. तुम्ही दोघेही एकदा येऊन त्यांना भेटा. त्यांना तेवढंच बरं वाटेल. त्यांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण होईल. पण यावर मोठा मुलगा विशाल म्हणाला, आई, तू पण असे कसे बोलतेस? तुला ठाऊक नाही का मी इकडे किती व्यस्त असतो? मी तर फक्त 2 दिवस माझे काम सोडून तिकडे आलो तर तुला ठाऊक आहे का माझे किती पैशांचे नुकसान होईल? आणि बाबांना भेटण्यासाठी मी माझे एवढे नुकसान नाही करू शकत. आणि मी तेवढाही मूर्ख नाही. तर धाकटा किरण मला म्हणाला, माझ्याकडे तर अजिबात वेळ नाही. मी आणि माझी बायको दोघेही नोकरी करतो. इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी काढायला वेळ जमत नाही, तर बाबांसाठी वेळ कसा काढायचा? असे बोलून धाकट्या मुलाने सुद्धा स्वतःची बाजू झटकली. मग एके दिवशी असा आला की ज्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती. मुलांच्या आठवणींमध्ये माझ्या नवऱ्याने कायमचे डोळे मिटले आणि माझा सखा सारखा कमनशिबी बाईला ह्या क्रूर जगामध्ये एकटीला सोडून ते निघून गेले. आमचे नशीब तर बघ कसे आहे. 2-2 मुले असताना सुद्धा
वडिलांना खांदा देण्यासाठी शेवटी कोणीही कामाला आले नाही. हे काम सुद्धा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनीच केले. बहुतेक त्यांच्या नशिबामध्ये देखील हेच लिहिले होते. मी देवाला म्हणाले की हा दिवस दाखवण्यासाठी आम्हाला तू 2 मुले दिली का? मग अशी मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तरी देखील मुलं आली नाही. मी माझ्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून रडत होते. सतत असे वाटायचे की आता या घरामध्ये मी एकटी कशी राहू. पण माझ्या नवऱ्याच्या 13व्याच्या दिवशी 2 मुलं आली होती. मुलांना पाहून मी खूप रडले होते. मला थोडेसे बरे वाटले की चला, कमीत कमी वडील गेल्यानंतर आपली आई एकटी आहे ह्या काळजीपोटी ते मला भेटायला तरी आले. पण नंतर मला असं समजलं की त्यांच्या येण्यामागे आपल्या आईबद्दल असणारी काळजी किंवा प्रेम नव्हते, तर यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थ लपला होता. 13व्याच्या दुसऱ्या दिवशी किरण म्हणाला, आई, मी घराचे बांधकाम काढले आहे, त्यामुळे मला पैसे हवे आहेत. आणि मोठा मुलगा विशाल देखील म्हणाला, आई, मला देखील साईड बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी मला पैशांची गरज आहे. असे बोलून दोघांनी बँकेत ठेवलेले पैसे काढून घेतले. पण त्यांनी एवढ्यावरच समाधान मानले नाही, तर त्यांनी माझे राहते घर सुद्धा सावकाराकडे गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे हे 2 विषयांमध्ये वाटले आणि आपापला हिस्सा घेऊन ते निघून गेले. पण आपली म्हातारी आई कर्जाचे व्याज कसे देते हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. 2 मुलांसाठी आम्ही आमच्या सर्व जीवन पणास लावले होते. आयुष्यभराची जमापुंजी देऊन त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यास पात्र केले होते. काय केले नसेल आम्ही त्या दोघांसाठी. पण आज त्याच मुलांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या आईसाठी जागा नसावी असे बोलून रुक्मिणी आजी रडू लागल्या. त्या पुढे म्हणाल्या की मी एक दिवस एक रात्र नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडत होते. त्यामुळे मी खाणं पिणं सुद्धा सोडलं. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये त्राण उरले नव्हते. त्यानंतर माझ्या 2 मुलांनी ना मला कधी फोन केला आणि ना कधी मला परत आयुष्यात एकदा भेटायला आले. एके दिवशी सावकार मला म्हणाला की 2 महिने झाले तुम्ही व्याज दिले नाही. सावकाराने मला 1 महिन्याची मुदत दिली होती. तो म्हणाला, एकतर पैसे द्या नाहीतर मी या घरावरती कब्जा करेन. काळजीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी लाचार होऊन पुन्हा एकदा माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांना सावकाराचे व्याज देण्यासाठी सांगितले. तेव्हा 2 मुलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांच्याकडे घराचे व्याज चुकवण्यासाठी पैसे नाहीत. दोघांनी आपापली बाजू झटकून टाकली. मला काय करावे समजत नव्हते. त्यामुळेच मला काही करून व्याज द्यावी लागणार होते. त्यामुळे मी लोकांच्या घरची धुणी भांडी करून कसे तरी थोडे पैसे जोडले. पण ते पैसे एवढेही नव्हते की मी त्या पैशांमधून सावकाराचे व्याज देऊ शकेल. त्यामुळे सावकाराने माझ्या मुलांना फोन करून बोलावून घेतलं. 2 मुलांनी माझ्याकडून जबरदस्तीने घराच्या कागदपत्रांवरती अंगठा लावून घेतला आणि माझ्या घराला माझ्या मर्जीशिवाय सावकाराला विकून टाकले. घर विकल्यानंतर त्यांनी सावकाराचे सर्व पैसे परत केले आणि शिल्लक राहिलेले पैसे आपापल्या दोघांमध्ये वाटून घेतले आणि परत जायला ते निघाले. त्यांच्या मनात आपल्या म्हाताऱ्या आईचा थोडा देखील विचार आला नाही की त्यांच्या समोर खूप रडले. त्यांना खूप विनंती केली की मला एकटीला सोडून जाऊ नका. आता तर माझ्याकडे राहण्यासाठी घर सुद्धा नाही. मग मी कुठे राहू, कशी राहू. पण दोघांमधून एकाने देखील माझं ऐकलं नाही आणि मला निराधार करून ते निघून गेले. माझ्या घराबाहेर मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत पडले होते. शेजारच्या लोकांनी माझ्या परिस्थितीवरती दया दाखवून मला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मी जीवन मरणाच्या वाटेवरती उभी होते. तरी सुद्धा एकही मुलगा आपल्या आईला आधार देण्यासाठी आलाच नाही.
त्यांना तशी गरजही वाटली नाही. कशी तरी देवाने मला वाचवले. पण ज्या दिवशी मी हॉस्पिटलमधून ठीक होऊन बाहेर आले त्या दिवशी मी बेघर झाले होते. एका पिशवीत मी माझ्या नवऱ्याचा फोटो आणि काही कपडे घेऊन दारोदारी भटकत होते. भटकता भटकता तुझ्या या शहरामध्ये आले. ह्या वाटेवरून जात होते तेव्हा मला हे गणपती बाप्पाचे मंदिर दिसले. मी पाहिले की मंदिराच्या बाहेर काही लोक अन्न वाटप करत आहे. मला देखील खूप भूक लागली होती. त्यामुळे मी इथे येऊन बसली आणि मनामध्ये विचार केला, हाच दुःखाचा कारण हर्ता आहे, दुःख निवारण करता आहे, तू विघ्न हर्ता आहेस. त्यामुळे मी बाप्पाला हात जोडले. गणपती बाप्पांना प्रार्थना केली, देवा तुझ्या मंदिरात राहील, अखंड डोळ्यांनी तुझं रूप भरून पाहिल. पण देवा आजपर्यंत तुझी भक्ती सेवा केली त्याचा मोबदला तू खूप चांगल्या प्रकारे दिला. पण देवा आता तुला दया वाटत असेल तर 2 वेळेच्या जेवणासाठी तुझ्या दारात येऊन तुझ्याकडे भीक मागत आहे. आणि पहा आज ती वेळ आहे. आज मी गणपती बाप्पांच्या मंदिरात आजपर्यंत राहत आहे. परंतु देवाने मला 2 टाइमाचं जेवण अन्न पोट भरून दिलं. बस अजून काय पाहिजे मला. रुक्मिणी आजींची गोष्ट ऐकता ऐकता रुपालीचे डोळे पाण्याने भरले. ती एकदा आजीकडे पाहत होती काळजीने. त्यानंतर रुक्मिणी आजी म्हणाल्या, सकाळ संध्याकाळ लोक इथं पूजा करण्यासाठी येतात. त्यामुळे मला काही ना काही देऊन जातात. एकीकडे माझी 2 निर्दयी मुलं आहेत ज्यांनी आपल्या आईला निराधार केले, तर दुसरीकडे तुझ्यासारखी लोक आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होतात. तेवढ्यात रुपाली म्हणाली, आजी सर्व लोक बाप्पाकडे काही ना काही मागण्यासाठी येतात, देवाची पूजा करण्यासाठी येतात, परंतु घरातील आई वडिलांना पाणी देखील विचारत नाही. लोकांनी जर घरात असणाऱ्या आई वडिलांची काळजी घेतली, त्यांना मान सन्मान दिला तर मंदिरामध्ये येण्याची काहीच गरज नाही. ज्या दिवशी आजी आपल्या आयुष्याची कहाणी रुपालीला सांगत होती तेव्हा रुपाली आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होती. आजीचे बोलणे ऐकून रुपालीने काही विचार केला. जेव्हा रुपाली तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. रुपालीने आई बाबांना सांगितलं, मला तुम्हाला भेटायचं आहे असं सांगितलं. तेव्हा तिचे आई बाबा दुसऱ्याच दिवशी तिच्याकडे आले. रुपालीचे वडील दामोदरराव एक खूप मोठे वकील होते. जेव्हा ते रुपालीकडे आले तेव्हा रुपालीने त्यांना आजीचा व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहता रुपालीचे बाबा दामोदरराव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, असे कसे होऊ शकते. तेव्हा रुपाली आपल्या वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. त्यांचे बाबा म्हणाले, अरे बाळा, मला वाटते की मी त्यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्या कुठे राहतात, मला त्यांच्याकडे घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. वडिलांचे बोलणे ऐकून रुपाली खूप आनंदित झाली. तिला आनंद झाला. जेव्हा रुपालीचे बाबा रुक्मिणी आजीला भेटायला गेले तेव्हा त्यांना पाहतच राहिले. आजीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू दाटून आले. त्यांच्या तोंडातून निघाले की, रुक्मिणी काकी तुम्ही आणि इथे, आणि अशा अवस्थेत. आपल्या वडिलांच्या तोंडातून काकी हा शब्द ऐकून रुपाली सुद्धा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, बाबा तुम्ही ह्या आजींना ओळखता का. तेव्हा रुपालीचे बाबा म्हणाले, रुपाली, जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही गावी राहत होतो. तेव्हा ह्या काकी आमच्या शेजारी राहत होत्या. माझ्या आईची आणि ह्या काकींची खूप चांगली मैत्री होती. ह्या काकी माझा खूप लाड करायचे. जेव्हा मी त्यांना त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालायचे. पण त्यानंतर आम्ही शहरामध्ये आलो आणि नंतर गावाशी जो काही संपर्क होता तो तुटला. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये व्यस्त झालो. त्यानंतर आम्ही कधीच काकीची भेट घ्यायला गेलोच नाही. दामोदरराव रुक्मिणी आजीचा हात पकडून म्हणाले, काकी ओळखलं का मला, तुम्हाला आठवतं का लहानपणी मी
तुम्हाला किती त्रास देत होतो. तुमच्या घरी येऊन मातीचे हंडे फोडायचं, तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायचे आणि म्हणायचे की थांब आता तुझ्या आईला तुझं नाव सांगते. तू खूप आगाऊ होत चालला आहेस. तुम्ही आईला सांगते म्हणत होते, पण तुम्ही कधीच माझी तक्रार आईकडे केली नाही. दामोदर रावांचे बोलणे रुक्मिणी आजी बराच वेळ त्याच्याकडे पाहत होते आणि म्हणाल्या, दामोदर तू आहेस ना मीराचा मुलगा. असे बोलताना रुक्मिणी आजींनी दामोदर रावांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांच्या कपाळावरती ओटी टेकवले, तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. रुक्मिणी आजीने होकार दिल्यानंतर दामोदर राव आजींना स्वतःच्या घरी घेऊन आले आणि आजींनी आपल्या आईप्रमाणे सेवा केली. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. काही दिवसांमध्ये आजीची तब्येत अगदी ठणठणीत झाली. एके दिवशी रुपाली आजीला काही कागदपत्र दाखवत म्हणाली, आजी मला असं वाटतं की आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या विरुद्ध कारवाई ही केलीच पाहिजे. तेव्हा आजी म्हणाली, नाही बेटा, मी माझ्या मुलांविरुद्ध कारवाई कशी करू शकते. तेवढ्यात पाठीमागून दामोदरराव म्हणाले, काकी ही लढाई पैशांची नाही तर एका आईच्या सन्मानाची स्वाभिमानाची आहे. मी पाहिलं आहे की तुम्ही किती त्याग करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पात्र बनवले की आज त्यांच्याकडे कशाही कमतरता नाही. तरी सुद्धा ते नाव आपल्या आजारी वडिलांना वेळ देऊ शकले नाही. आपल्या म्हाताऱ्या आईचा ते सांभाळ करू शकले नाही. कोणता अधिकार आहे अशा मुलांना जगण्याचा. तुम्ही जर तुमच्या दोन्ही मुलांना धडा शिकवला तर तुमच्याकडे पाहून इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपल्या जन्मदात्या आई वडिलांना अशा प्रकारे निराधार करणे किती चुकीचे आहे. दामोदरराव यांचे बोलणे ऐकून रुक्मिणी आजी मुलांना धडा शिकवण्यासाठी सशक्त झाल्या. काही दिवसातच दोन्ही मुलांकडे नोटीस गेली. नोटीस पाहून धाकट्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला, दादा आई तर मेली होती ना, मग ही नोटीस कोणी पाठवली आहे. डॉक्टर बाबांचे बोलणे ऐकून मोठा भाऊ म्हणाला, काय रे किरण, तू डोक्यावर पडला आहेस का. काय काय बोलतोयस. अरे मेल्यानंतर कोणी जिवंत होऊ शकतं का. तू तर मला तो व्हिडिओ पाठवला होता जेव्हा आई घराच्या बाहेर मेलेल्या अवस्थेत पडली होती. खूप सारे लोक तिच्या आजूबाजूला जमा झाले होते. पण दादा मला खरंच ती नोटीस आली आहे. त्या दोघांचे बोलणे चालूच होते की तेवढ्यात मोठ्या मुलाकडे सुद्धा नोटीस पोहोचली. तेव्हा तो मोठा मुलगा म्हणाला, अरे किरण, मला देखील नोटीस आली आहे. आपल्याला जाऊन पाहावे तर लगेच लागेल की ही नोटीस कोणी पाठवली आहे. तर खरे तर जेव्हा आजी आजारी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडली होती तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून शेजारी राहणारे लोक जमा झाले होते. इथे जमलेल्या काही लोकांना सुद्धा असेच वाटले की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या लोकांपैकीच एकाने त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांच्या धाकट्या मुलापर्यंत पाठवला होता. 2 दिवसानंतर जेव्हा कोर्टाची तारीख होती तेव्हा दोन्ही मुलं कोर्टात हजर झाले. कोर्टाच्या बाहेर आपल्या आईला पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कधी ते आपल्या आईकडे पाहायचे तर कधी एकमेकांकडे पाहायचे, पण आपल्या मुलांकडे पाहून आईचे डोळे भरून आले. शेवटी आईची माया होती ती अथांग समुद्राने भरलेली ती आईची माया होती. असे क्षणभर त्यांना असे वाटले की आपल्या दोन्ही मुलांना जाऊन मिठी मारावी, पण दुसऱ्या क्षणाला त्यांना आपल्या मुलांचे वाईट कृत्य आठवले आणि त्यांनी स्वतःला सावरले. तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला, आई कसली आई आहेस का तू. तुला लाज वाटत नाही का. तू स्वतःच्याच मुलांना कोर्टाकडून नोटीस पाठवली आहेस. अगं तुला पैसेच हवे होते तर तू मागवून घ्यायची ना. अशी भिकाऱ्यासारखी का मागत आहेस. कमीत कमी कोर्टाची पायरी चढायला लावून आमचे नाव तरी खराब केले नसते. तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, जर पैशांची एवढीच भूक लागली होती
तर एखाद्याच्या घरी 4 कामं केली असती किंवा मग एखाद्या वृद्धाश्रमामध्ये निघून गेली असतीस, जेणेकरून आम्हाला हा दिवस तरी पाहायला लागला नसता. आता मात्र रुक्मिणी आजींच्या संयमाचा बांध तुटला होता. मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा राग ज्वालामुखीप्रमाणे फुटला. त्या म्हणाल्या, मूर्खांनो, तुम्हाला तुमच्या इज्जतीची एवढीच काळजी वाटते तर मग मला सांगा, जेव्हा मी तुमच्याकडे व्याजाचे पैसे भरण्यासाठी हात जोडून भीक मागत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? जेव्हा मी रस्त्यावर वनवन भटकत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? आणि जेव्हा तुमच्या वडिलांचे निधन झाले हे तुम्हाला सांगूनही तुम्ही आला नाहीत, तेव्हा शेजारच्या लोकांनी खांदा दिला, तुमच्या वडिलांना मूक अग्नी दिला, तेव्हा तुम्हाला काहीच वाटले नाही का? अरे, तुम्हाला तुमची इज्जत इतकीच प्यारी होती का? अरे, आपल्या वडिलांना मूक अग्नी देण्याचे कर्तव्य सुद्धा तुम्ही पार पाडले नाही. आपल्याला आपापल्या क्षेत्रांमध्ये सर तुम्ही खूप प्रगती केली, खूप नाव कमावली, खूप पैसा कमावला, खूप श्रीमंती आली की काय? कामाची जी मुलांना आपल्या आईवडिलांपासून दूर घेऊन जाईल. अरे, लाज बाळगा जरा. तुमच्यासारखी मुलं असण्यापेक्षा मी वांझोटी राहिली असती तर फार बरे झाले असते. पण काहीही असो, तुम्ही केलेल्या कर्माची शिक्षा तर तुम्हाला आज ना उद्या नक्कीच मिळणार आहे. आपल्या आईचे बोलणे ऐकून दोन्ही मुलं खाली मान घालून उभे होते. त्याच वेळेस दोन्ही मुलांना कोर्टात बोलवले गेले. रुपाली सुद्धा आजीला घेऊन आतमध्ये गेली. सगळी घटना ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी फैसला ऐकवला की एका ठराविक वेळी एका ठराविक रक्कम दोन्ही मुलांकडून आपल्या आईला दिली जाईल आणि दोन्ही मुलं बारीबारीने पूर्ण सन्मान आपल्या आईला स्वतःच्या घरी ठेवतील. आणि जर ते असे करण्यात असफल राहतील तर त्यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येईल. कोर्टाचा निर्णय ऐकताच दामोदरराव खुश झाले आणि रुपालीने आनंदाने आजीच्या गळ्यात पडली. आजीला मिठी मारत म्हणाली, आजी, आज तुमचा विजय झाला आहे. आजपासून तुम्हाला ते सर्व मिळेल ज्याच्या तुम्ही हक्कदार आहात. तुम्हाला तर महिन्याला तुमच्या मुलांकडून पैसे मिळतील आणि पूर्ण सन्मान, आणि त्यांना तुम्हाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावेच लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत राहील. आता सर्व काही ठीक होईल. रुपाली हे बोलत असताना तिला जाणवले की आजीच्या शरीरामध्ये आता जीव राहिलेला नाही. तिने जसे आजीकडे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला, कारण आजी बसल्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेल्या होत्या. अचानक रुपालीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक गायब झाली. हेच तर आजीने जिंकली होती. पण आपल्या मुलांच्या घरी जाण्याच्या आधीच त्यांनी प्राण सोडले होते. त्यांच्या मुलांना असे वाटत होते की आईने आम्हाला कोर्टामध्ये खेचून आमच्याकडून बदला घेतला. पण त्या आईवर तेव्हा कशी परिस्थिती ओढवली हे त्यांना माहीत नव्हते. बहुतेक आजी आपल्या मुलांची एक झलक पाहण्यासाठीच जिवंत होत्या. बहुतेक त्यांना आता कळून चुकले होते की आपली जाण्याची वेळ झाली आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या अंतिम क्षणी फक्त आपल्या मुलांना पाहायचे होते. त्यांनी असा कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की एके दिवशी त्यांना आपल्याच मुलांवरती केस करावी लागेल. आपल्या मुलांचे वागणे त्या सहन करू शकल्या नाही आणि शेवटी सर्वांना सोडून त्या दूर निघून गेल्या होत्या. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलांना ठाऊक झाली तेव्हा ते धावत आईकडे आले आणि आपल्या आईला आवाज देऊन मोठ्याने रडू लागले. दोन्ही मुले एकटक आपल्या आईकडे पाहत होते. पण मुले आईला स्पर्श करणार तेवढ्यात रुपालीने त्यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुमच्यासारख्या निर्दयी आणि पापी माणसांना माझ्या आजीला स्पर्श करू देणार नाही. ह्या देवीचे अंतिम संस्कार करण्यासाठी तुमची अजिबात लायकी नाही. किरण आणि विशाल दोघेही
रुपालीकडे अवाक होऊन पाहत होते. शेवटी रुक्मिणी आजींच्या मृत शरीराला दामोदरराव आपल्या घरी घेऊन गेले आणि रुक्मिणी आजीच्या मृत्यू झाल्यानंतर रुपाली खूप रडली. रुपालीच्या बाबांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. मित्रांनो, आज लोक स्वतःमध्ये एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत चुकीचं वागत आहे. त्यांचे लक्षातही येत नाही की उद्या त्यांनाही म्हातारपण येणार आहे आणि त्यांनाही ह्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी खूप काही केलं, अगदी स्वतः उपाशी राहिले, पण आपल्याला खाऊ घातले, नेहमी आपल्याच भल्याचा विचार केला, आज तेच आई वडील आपल्यामुळे दुःखी झाले आहेत. आणि सर्वात मोठे पाप हे आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही देवधर्म केले, जर आपल्याला आपल्या आई वडिलांशी कसं वागायचं हे आपल्याला समजत नसेल तर देवधर्म करून काहीच उपयोग नाही. आई वडील हे देवासमानच असतात. त्यामुळे लोकांनी जर घरात असणाऱ्या आई वडिलांची काळजी घेतली, त्यांना सन्मान मान दिला, तर मंदिरामध्ये असलेली आई देखील खुश होईल आणि मंदिरामध्ये असलेला विठ्ठल देखील खुश होईल. परंतु लोकांना ही गोष्ट समजत नाही आणि लोक चुकीचं कर्म करतात आणि त्याच कर्माचं फळ शेवटी त्यांच्या पदरात पडतं. तेव्हा मात्र देवाला दोष देत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सरते शेवटी दामोदररावांनी आणि रुपालीने आजीला तर न्याय मिळवून दिला होता, परंतु मुलं असूनही मुलं हरून आजीचा विजय होऊन देखील तो आनंद पाहण्यासाठी आज ती रुक्मिणी आई जिवंत नव्हती आणि मुलं तिच्या शोकामध्ये रडत होते. काय अशा लोकांचा आणि मुलांचा फायदा जे आई वडील आई गेल्यानंतर आईसाठी रडतात, जिवंतपणे कधी आईला विचारलं नाही आणि मेल्यानंतर समाजाला दाखवण्यासाठी खोटे अश्रू ढाळत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला रुक्मिणी आजीबद्दल काय वाटलं? कथेमध्ये तिला शेवटी न्याय मिळाला, परंतु न्यायाचा उपभोग घेण्यासाठी ती जिवंत राहिली नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.